आज आपण बनवणार आहोत मेथी बेसन. हिरवी मिरची, कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो आणि मेथी. सर्वप्रथम आपण तेल घालून घेऊयात. लसूण, हिरवी मिरची, त्यानंतर कांदा घालूया. आता त्यामध्ये मीठ सोडूया जेणेकरून कांदा लसूण व्यवस्थित भाजेल. आता थोडंसं हळद घातली. हळदीनंतर आपण सोडणार आहोत टोमॅटो. टोमॅटो व्यवस्थित भाजला की त्यामध्ये आपण सोडणार आहोत सांबार मतलब कोथिंबीर. आता सोडणार आहोत मेथी. मेथी स्वच्छ धुवून कट करून घ्यायची. आता हे मिश्रण एकत्रितरित्या आपण हलवायचं आहे. हे बेसन थंडीमध्ये खाण्यास एकदम पौष्टिक आहे. मेथी बेसन. आपण यामध्ये सोडणार आहोत आता पाणी. याला व्यवस्थित तेल सुटलं आहे. तिखट. आता हे तिखट व्यवस्थित मिक्स झाल्यावर पाणी सोडलं आहे. हे पाण्याला उकळी आल्यावर आपण याच्यामध्ये बेसन घालून व्यवस्थितरित्या हलवणार आहोत. एकसारखं हलवायचे जेणेकरून बेसनामध्ये गाठी बनणार नाहीत. एकत्रितरित्या आपण हे हलवून घेत आहोत. हे हलवल्यानंतर मी 1 वाटी बेसन घेतलं, तेवढंही बेसन याच्यामध्ये बसलं आहे. आता व्यवस्थित वाफवून घेऊया जेणेकरून त्याला तेल सुटले की ते बेसन खाण्यास तयार आहे. तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे तशी आपण बनवू शकतो. घट्ट किंवा थोडंसं पतलंही करू शकतो. हे बेसन एकदम मस्त आणि स्वादिष्ट लागते. हे बेसन खाण्यासाठी तयार आहे. हे बघा, आता याला व्यवस्थितरित्या तेल सुटलं. आता हे बेसन आपण खाण्यासाठी घेऊ शकतो. आता बघा, इथे मी ज्वारी आणि बाजरीची मिक्स भाकरी बनवली आहे. त्यावर तूप सोडले आहे आणि थोडीशी मेथी आपण तोंडी लावायला घेऊ शकतो सलाद म्हणून. आणि हे बेसन झटपटीत बनणारी ही मेथी बेसन तुम्हाला आवडल्यास लाईक